नमस्कार. आता कला संग्रहाच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण हे सुंदर असे छोटेसे फूल कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या फुलाला आपण महिरप म्हणून देखील यूज करू शकतो. जसं आपण यापूर्वी देखील छोटे छोटे महिरप बघितलेले आहेत, निरांजनाचे महिरप किंवा समई महिरप, त्याप्रमाणे ह्या फुलाला ह्या डिझाईनला आपण मोठं करून महिरप देखील बनवू शकतो. तर ते कसं बनवायचं आहे आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत. तर मग आज असा हा सुंदर जे फूल आहे ते कसं बनवायचं आहे ते बघण्यास सुरुवात करूया. बघा, आपण इथे 2 कलर्समध्ये बनवलेला आहे. तर दोन्ही आपल्याला 5 नंबरचे मोती घ्यायचे आहेत, एक गोल्डन आणि एक लाल. तर तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घेऊ शकता. आता इथे आपल्याला पहिले काय करायचं आहे, तर एक लाल एक गोल्डन, एक लाल एक गोल्डन असे 16 मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, अल्टरनेटली पहिले एक लाल, त्यानंतर एक गोल्डन, एक लाल एक गोल्डन, अशा प्रकारे टोटल आपण 16 ओवलेले आहेत. म्हणजेच लाल 8 आले आणि गोल्डन 8. तर आता जर तुम्हाला महिरपाची साईज मोठी बनवायची असेल समईसाठी किंवा निरांजनासाठी, तर तुम्ही हे जे टोटल 16 आलेले आहेत त्याच्या डबल घ्यायचे आहेत. जसं 32 घेऊ शकता किंवा 40 घेऊ शकता. ज्या संख्येला 2 ने भागले जाईल तेवढे संख्यामध्ये आपण हे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला शेवटचा जो गाठीजवळचा जो लाल आणि एक गोल्डन मोती आहे, त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे हा जो गोल आहे छोटासा तो तयार झालेला आहे. आता तुम्ही इथे जास्त मोती घेतलात महिरपसाठी तर जास्त मोठा गोल जो आहे तो तयार होईल. आता त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि वरून आपल्याला 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली, 3 गोल्डन मोती ओवले आणि परत त्याच गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे 4 गोल्डन मोत्यांचा एक चौकोन तयार झालेला आहे. आता आपल्याला सुई समोरच्या लाल मोत्यातनं समोरच्या गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे. बघा, एक गोल्डन मोत्यातनं आपण चौकोन बनवला, आता समोरच्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई आणलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो एक गोल्डन मोती ज्यातनं आपण सुई आत्ता बाहेर काढली, परत त्याच गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता सोबतच आपण समोरचा जो एक लाल आणि त्याच्या समोरचा जो गोल्डन आहे त्या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला गोल्डन मोत्यांचे चौकोन बनवायचे आहेत आणि लाल मोतीमधला स्किप करायचा आहे, लाल मोती सोडून टाकायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रत्येक गोल्डन मोत्यावर आपल्याला एक एक चौकोन बनवायचा आहे. आता तिसरा गोल्डन मोत्यापर्यंत आपली सुई आलेली आहे. इथे परत आपण 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता त्या गोल्डन मोत्यातनं त्याच्या समोरचा जो लाल आणि त्याच्या समोरचा एक गोल्डन, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला एकदाच सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बघा हे छोटे छोटे जे गोल्डन कलरचे चौकोन जे आहे 4-4 मोत्यांचे ते तयार झालेले आहेत. तर आपल्याला आता उर्वरित जे गोल्डन मोती आहेत त्यावरती पण सेम असंच 3-3 मोती ओवून चौकोन बनवून घ्यायचे आहे. जसं आपण आत्ताचे 3 बनवलेले आहेत सेम त्याच प्रकारे आपल्याला बाकीच्या जेवढे गोल्डन आहे त्यांच्यावर बनवून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे 7 गोल्डन चौकोन तयार झालेले आहेत. आता हा 8वा बनत आहे. तर अशा प्रकारे आपण 3 गोल्डन मोती ओवले, त्यानंतरनं त्या एका गोल्डन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. तर हे एक लास्ट म्हणजे पूर्ण जे फूल आहे ते इथे तयार झालेलं आहे. बघा, प्रत्येक गोल्डन मोत्यावर 3-3 मोती आपण ॲड करून अशा प्रकारे एक गोल्डन मोत्यांचा चौकोन बनवून असं एक कलाकृती जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला सुई समोरच्या गोल्डन मोत्यातनं न्यायची आहे आणि आता बघा तो जो चौकोन आहे त्याचा वरती आणायचा आहे. ठीक आहे, म्हणजे एकदम वरचा जो टोक आहे गोल्डन मोत्यांचा त्या टोकापर्यंत आपल्याला सुई आणायची आहे. तर बघा, हे अशा प्रकारे एक छोटंसं सुंदर असं क्यूट फूल तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे फूल वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता, जसं तोरण बनवण्यासाठी, महिरप बनवण्यासाठी, तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे फूल तुम्ही यूज करू शकता. आता त्याच्या समोरची प्रोसेस, गोल्डन मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर इथे आपल्याला 4 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत, 4 लाल रंगाचे मोती, त्यानंतरनं एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि त्यानंतरनं 3 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत. बघा, लक्ष द्या, पहिले 4 लाल, त्यानंतरनं एक गोल्डन, त्यानंतरनं 3 लाल, त्यानंतरनं आता आपल्याला गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे, फक्त त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. बघा, अशा प्रकारे हे दिसत आहे. तर गोल्डन मोत्याच्या वर 3 लाल मोती अशा प्रकारे आलेले आहेत.
आता सुई बाहेर काढल्याच्या नंतर इथे परत आपल्याला 4 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण स्टार्टिंगला ओवलं होतं सेम त्याचप्रमाणे आपल्याला परत 4 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर आपली एक छोटीशी पाकळी जी आहे ती इथे तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे तर समोरचा जो चौकोन दिसत आहे त्या चौकोनाचा जो टोक आहे, सेंटरचा जो वरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई अशा प्रकारे बाहेर काढायची आहे. आता सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला इथे 4 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि परत आपल्याला 3 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण पहिली पाकळी बनवलेली आहे सेम त्याप्रमाणेच आपल्याला ही दुसरी वाली पाकळी बनवायची आहे. आता त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार जेणेकरून गोल्डन मोत्याच्या वरती 3 लाल रंगाचे मोती येतील बघा. ते त्याच्यावरती एक असं टोक जो आहे तो तयार होईल. आता इथे परत आपल्याला 4 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि समोरचा जो चौकोन आहे त्याच्या समोरच्या चौकोनाचा जो गोल्डन मोत्यांचा जो चौकोन आहे त्यातला वरचा एकदम टोकाचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रकारे एक एक पाकळी आपल्याला बनवायची आहे बघा. आणि हे वेळोवेळी आपल्याला प्रेस करत राहायचं आहे जेणेकरून ते उलटे होणार नाहीत. तर जशी आपण हे 2 पाकळ्या बनवलेल्या आहेत सेम त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे जे गोल्डन रंगाचे चौकोन आहेत त्यावरती अशा प्रकारे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. शेवटच्या पाकळ्यापर्यंत आल्याच्या नंतर आता आपल्याला सुई जी आहे त्या लाल रंगाच्या पाकळीतनं वरती न्यायची आहे. ठीक आहे, लाल रंगाची जी पाकळी आहे त्याचा जो टोक आहे, लाल रंगाच्या पाकळीचा जो टोक आहे म्हणजेच त्या गोल्डन मोत्यातनं वरती जे 3 लाल मोती आहेत त्या 3 लाल मोत्यातला तो जो सेंटरचा लाल मोती आहे तिथपर्यंत बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सुई वरती घेऊन जायची आहे. आता इथे परत आपल्याला खाली जशी पाकळी बनवली सेम तशीच पाकळी बनवायची आहे. 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत, एक गोल्डन मोती ओवायचा आहे. जी खालची जी लाल रंगाची पाकळी आहे सेम तशीच पाकळी आपल्याला इथे बनवायची आहे. तर 4 लाल रंगाचे मोती, एक गोल्डन रंगाचा मोती ओवला, त्यानंतरनं 3 लाल रंगाचे मोती ओवले. आता काय करणार तर गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं इकडे परत 4 मोती ओवायचे आहेत. जशी आपली खालची पाकळी होती सेम तशीच पाकळी आहे, यात काहीच वेगळं नाही आहे. मोती पण तेवढेच यूज केलेले आहेत बघा आपण. सेम तशीच पाकळी इथे वरच्या दिशेला आपण बनवलेली आहे. आता नेक्स्ट जो समोरची जी लाल रंगाची पाकळी आहे त्याचं जो सेंटर आहे त्याचा जो टोक आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि जर हे असे उलट पडत असतील तर त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा. ते नंतर जेव्हा आपण शेवटी सगळं असे हे पाकळ्या जोडून घेणार तेव्हा ते व्यवस्थित बसतं, त्याला काहीच इश्यू येणार नाही, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता समोरची पाकळी आपल्याला बनवायची आहे. परत 4 लाल मोती, एक गोल्डन मोती, 3 लाल मोती ओवायचे, त्यानंतरनं गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आणि परत आपल्याला 4 लाल मोती ओवून घ्यायचे. ठीक आहे, तर सेम जशी आपण खालच्या दिशेची पाकळी बनवलेली आहे तशाच प्रकारे आपल्याला वरच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आहे ना अगदी सोपी प्रोसेस बघा. इतक्या सोप्या प्रोसेसने आणि हे इतकी सुंदर आणि एकदम वेगळे एकदम नवीन डिझाईनची जे फूल आहे ते तयार होतं. आता इथे तुम्हाला जर मोठ्या साईजचं बनवायचं असेल तर जसं आपण बोललो होतो की 16 मोती घेण्याच्या ऐवजी आपल्याला जास्त मोती घ्यायचे आहेत स्टार्टिंगचे. ठीक आहे, तर 16पेक्षा तुम्ही आता त्याच्या डबल म्हणजे 32 किंवा 40 किंवा 50, तर जेवढा मोठं तुम्हाला डिझाईन पाहिजे आहे तेवढं मोठं तुम्ही हे घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मोत्यांवरती जे पाकळ्या आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. बघा हे आपलं असं फायनल लुक जे आहे ते दिसत आहे. सुंदर, किती सुंदर आलेलं आहे. हे लाल आणि गोल्डन कलर कॉम्बिनेशन पण सुंदर दिसत आहे बघा. अशा प्रकारे वरती 3-3 मोत्यांचे असे टोक आलेले आहेत आणि खाली पण असे डबल पाकळ्या आलेल्या आहेत. तर बघा अशा प्रकारे हे सुंदर असे फूल जे आहे ते तयार झालेलं आहे. तर याच डिझाईनमध्ये, याच पॅटर्नमध्ये आपण एक हार्ट शेप रांगोळी बनवणार आहोत आता व्हॅलेंटाईन स्पेशल, ती की आपण उद्या दाखवू ती रांगोळी. तर ही जी आहे सुंदर छोटीशी क्यूट अशी रांगोळी जी बनवून तयार आहे आपली, तुम्ही याला मोठ्या साईजमध्ये देखील बनवून घेऊ शकता किंवा उद्याची जी रांगोळी आहे ती याच्यापेक्षा म्हणजे यामध्ये अजून थोडं जास्त त्याला व्हेरिएशन दिलेलं आहे. तर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओज पाहत रहा. धन्यवाद.